आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आपल्या वार्षिक राशी भविष्यवाणीच्या मालिकेमध्ये सिंह राशीचं 2026 वार्षिक राशी भविष्य बघत आहोत। तत्पूर्वी आपण नोव्हेंबर 2026चा राशी भविष्याचा हा व्हिडिओ त्या महिन्याचा नोव्हेंबरचा बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा आणि व्हिडिओच्या खाली आपल्याला मिळत असणाऱ्या फळांनुसार कमेंट अवश्य करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। सुरू करूया सिंह राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी। सिंह राशीच्या लोकांच्या क्वालिटीजचा जर आपण विचार केला तर कायम आत्मविश्वासी असतात ही लोक, उदार आणि दयाळू स्वभावाची असतात, मनाने एकदम मोठे, त्यांनी दिलेली जी मदत असते ती मनापासून दिलेली मदत असते। एखाद्याला लोकांना मार्गदर्शन करणे, कायम पुढे राहून निर्णय घेणे आणि एखाद्या जमावामध्ये जर सिंह राशीचा जातक आला तर त्यांची उपस्थिती ही कायम लक्षवेधी उपस्थिती असते। कायम सरळ बोलतात, खोटं फसवेगिरी करून बोलणं अजिबात त्यांना आवडत नाही। प्रेमात राजासारखं प्रेम करतात, पार्टनरला विशेष फील देतात। अशी ही सिंह राशीची जी जातक असतात यांची कमकुवत बाजूंचा विचार केला असतात यांच्यामध्ये अभिमान हा कधी जास्त असतो। यांना कोणत्याही प्रकारची टीका लोकांकडून ऐकायला आवडत नाही। कधी सगळ्यांचं नियंत्रण हातात ठेवण्याची यांची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये यांची ही वीक पॉइंट हा मानला जातो। तर सिंह राशीची खरी परीक्षा या वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे। हे वर्ष जरी आपल्या राशी स्वामी सूर्याचं वर्ष असलं तरी सिंह राशीवर सुरू असणारी शनीची ढैया ही सिंह राशीला कुठेतरी कंट्रोल करायला, प्रत्येक गोष्टी त्यांच्या ज्या वीक गोष्टी आहेत त्या कंट्रोल करायला कुठेतरी आपल्याला शिकवणार आहे आणि ही शनीची ढैया पूर्ण वर्षभर आपल्याला असणार आहे आणि 2027चं अर्धवर्ष सुद्धा पाहायला मिळणार आहे। मार्च 2025 पासून सुरू असणारी ही शनीची ढैया आपल्याला खूप काही शिकवते आहे। मार्च ते डिसेंबर 2025 मध्ये सुद्धा आपल्याला आपल्या राशीच्या विपरीत अनुभव बऱ्याच पद्धतीने आले असले तर आपण कमेंट अवश्य करा। आपल्याला तसे अनुभव आलेच असतील, आपण त्या हिशोबाने कमेंट अवश्य करा। आता सुरू करूया सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य 2026। तर बघा, या वर्षामध्ये आपले 9 ग्रहांपैकी 8 ग्रह हे राशी परिवर्तन करत आहे। त्याच्यामुळे ह्या वर्षामध्ये खूप मोठा बदल प्रत्येक राशीमध्ये अपेक्षित आहे। त्यातल्या त्यात गुरुदेव 3 राशींमध्ये राशी परिवर्तन करतायत। त्यात ते सगळ्यात आधी मिथुन राशीमध्ये म्हणजे आपल्या लाभस्थानात असतील, त्यानंतर जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये ते आपल्या व्ययस्थानामध्ये असतील आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये आपल्या लग्नस्थानामध्ये गुरुदेव असतील। तर गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा आपल्यावर काय परिणाम होईल हे पण आपण बघूया आणि त्यासोबतच आपल्यावर सुरू असणारी शनीची ढैया याचा आपल्यावर काय परिणाम होईल आणि आपल्या राशी स्वामीचं सूर्याचं राशी परिवर्तन सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। आणि या तिघी गोष्टी एकत्र करून वार्षिक राशी भविष्य मी तुम्हाला सांगतोय। ह्या वर्षामध्ये एकमेव स्थिर असणारा ग्रह हा शनिदेव असतील, हे मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान असतील। तर सुरू करूया वार्षिक राशी भविष्यवाणी 2026। सगळ्यात आधी वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये विराजमान असतील आणि मिथुन रास ही तुमची लाभस्थानामधली रास आहे। त्यामुळे आपल्या लाभस्थानामध्ये गुरुदेवांचं आगमन होत आहे आणि या गुरुदेवांचं आगमन आपल्या लाभस्थानामध्ये होणं म्हणजे आपल्याला नवीन संधी प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतील। विवाहासाठी खूप चांगल्या संधी आपल्याला जानेवारी ते मे या पिरियडमध्ये दिसतील। संततीसाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे। आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा हा खूप चांगला काळ, सुवर्ण काळ म्हणता येईल। तर गुरुदेव आपल्या लाभस्थानामध्ये असताना आपल्याला चांगले रिझल्ट देतील, कारण लाभस्थानामध्ये असलेला कोणताही ग्रह शुभ परिणाम देण्यासाठी बाधिल असतो। त्यानंतर गुरुदेव जूनमध्ये 2 जूनला आपल्या कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतील आणि उच्चीच्या अवस्थेत असतील। आता गुरुदेव कर्क राशीत राशी परिवर्तन करणं आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र हा सूर्याचा मित्र राशीमध्ये असणं याचा अर्थ असा की व्ययस्थानामध्ये असणारा गुरुदेव सुद्धा आपल्याला शुभ परिणामच देणार आहे। तर जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये परदेश गमनासाठी खूप मोठ्या संधी येतील। मेडिकल क्षेत्रामधील लोकांना किंवा पॉलिटिक्स क्षेत्रामधील लोकांना याचा खूप मोठा फायदा सुद्धा होईल, म्हणजे परदेश गमनासाठी सुवर्ण योग, मेडिकल फील्डमधल्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये सुवर्ण योग पाहायला मिळेल जून ते ऑक्टोबर हा महिना। त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन
नोव्हेंबरला म्हणजेच 31 ऑक्टोबरला गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या लग्नस्थानावरती होईल आणि गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या लग्नस्थानामध्ये होणं आणि त्यांची सप्तम दृष्टी आपल्या विवाह स्थानावरती असणं म्हणजे पुन्हा एकदा विवाहासाठी विवाह आपले निश्चित होतील आणि ह्या वर्षामध्ये विवाह आपले संपन्न देखील होतील तसे योग सिंह राशीचे बनलेले आहे। त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या शिक्षण संततीच्या घरावरती पडेल, त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शिक्षणासाठी सर्वोत्तम काळ हा सिंह राशीसाठी म्हणता येईल। आता आपण शनीच्या ढय्येचा आपल्यावरती काय परिणाम होईल याचा विचार सगळ्यात आधी करणार आहोत। शनी आपल्या मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान आहे। शनिदेवांची तृतीय दृष्टी आपल्या कर्मस्थानावरती पडते। शनिदेवांची ही जी दृष्टी आहे आपल्या कर्मस्थानावरती ती पूर्ण वर्षभर म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या पूर्ण वर्षामध्ये कर्मामध्ये आपल्याला अनेक संघर्ष पाहायला मिळतील। आपल्या कर्मस्थानावरती अचानक खूप मोठा बदल होईल म्हणजे आपल्या कर्माचं स्थान सुद्धा या वर्षामध्ये बदलू शकतं। तसे योग इथे बनलेले आहेत आणि आपल्याला डिसिजन घ्यायला तेव्हा कुठेतरी परेशानी आपल्याला पाहायला मिळेल आणि डिसिजन घेताना आपल्याला खूप विचार या पिरियडमध्ये करावा लागेल की मी पहिल्या स्थानावरती नोकरीला थांबू की मला जे स्थान आता स्थान परिवर्तनाचे योग माझ्यासाठी बनलेले आहेत तर मी स्थान परिवर्तन करून दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जाऊ की न जाऊ याच्यामध्ये तुम्ही पडाल कुठेतरी, याचे योग इथे बनलेले आहे। त्यानंतर शनिदेवाची सप्तम दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडते, त्यामुळे धन कुटुंब वाढणीचं हे स्थान आहे। त्यामुळे कुटुंबामध्ये आपल्याला कलह होण्याची सुद्धा शक्यता या वर्षामध्ये बनलेली आहे। त्यामुळे आपण विशेष लक्ष द्यावे। आपले ह्या वर्षामध्ये खर्च देखील वाढणार आहे, त्यामुळे खर्चांवर कंट्रोल करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी असेल। पैशांची योग्य ती गुंतवणूक करणं हे आपल्यासाठी बंधनकारक असेल आणि हेच आपल्याला ह्या वर्षामध्ये शिकून घ्यायचं आहे, कारण शनिदेवांची सप्तम दृष्टी तिथे पडत आहे। शनिदेवांची दशम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती पडेल आणि पंचम स्थान हे आपल्या शिक्षण आणि संततीचं स्थान आहे। तशी गुरुदेव आपले मिथुन राशीमध्ये असताना गुरुदेवांची सुद्धा सप्तम दृष्टी या पंचम स्थानावरती पडत असल्याने शनीची दशम दृष्टी पंचम स्थानावर जरी असेल तरी सुद्धा शिक्षण आणि संततीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जानेवारी ते जूनमध्ये चांगलेच रिझल्ट मिळतील। त्यामुळे कोणत्याही सिंह राशीच्या जातकांना त्या बाबतीत घाबरून जायची गरज नाही। आपले योग्य ते कर्म करून हे वर्ष आपल्याला विशेष म्हणजे कार्यरत ठेवायचं आहे आणि याचे चांगलेच रिझल्ट आपल्याला पुढच्या वर्षामध्ये पाहायला मिळतील। म्हणजे 2026 हे वर्ष आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचं असेल हे मी तुम्हाला सांगत आहे। आपल्याला खूप काही शिकायचं आहे या वर्षामध्ये आणि खूप काही शिकून आपली प्रगती ही आपल्याला त्याचे योग्य ते फळं पुढच्या वर्षामध्ये चाखायला मिळतील। त्यामुळे 2026 हे वर्ष स्वकर्तृत्वाचं आहे। कुठेतरी आपण स्वतःला ओळखलं आहे। 2025 मध्ये अचानक आपल्याला खूप मोठे बदलांचा सामना हा करावा लागला होता, हे तुम्ही मान्य करतच असाल। 2025 हे वर्ष सुद्धा सिंह राशीच्या जातकांना कुठेतरी संघर्षमय होतं आणि 2026 हे वर्ष सुद्धा सिंह राशीसाठी संघर्षमय वर्ष पाहायला मिळेल, पण त्याच्यातून खूप काही शिकून आपल्याला आपली प्रगती ही साधून घ्यायची आहे आणि 2027 मध्ये हा जो हिरा बाहेर पडणार आहे तो अतिशय लखलखता हिरा असेल हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो। त्यामुळे आपल्याला स्वकर्तृत्वाने खूप काही अचीव करायचं असेल तर 2026 हे वर्ष त्यासाठी अनुकूल वर्ष असेल। आता शनीच्या ढय्येवरचा आपल्यावरती काय परिणाम होईल हे मी तुम्हाला सांगितलं। आता राहू आणि केतूचं राशी परिवर्तन 5 डिसेंबरला होईल। राहू वर्षाच्या शेवटी आपल्या षष्ठ स्थानावरती जाईल। आता राहू षष्ठ स्थानावरती गेला तर त्याचे काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतील हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर राहू जेव्हा आपल्या षष्ठ स्थानावरती जाईल तेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षा, डिफेन्स, पोलीस, कायदा, कोर्ट केस यामध्ये आपल्याला जिंकण्याची शक्यता ही वाढेल। त्यामुळे वर्षाच्या शेवटी आपल्याला योग्य ते रिझल्ट्स आपल्याला मिळतील त्या क्षेत्रामध्ये। नोकरीत एखादं उच्च पद, राजकारण किंवा प्रशासनामध्ये यश हे सुद्धा आपल्याला वर्षाच्या शेवटी पाहायला मिळेल। परदेशातून लाभ मिळेल। विदेशी कंपनीत कामाची सुद्धा आपल्याला संधी वर्षाच्या शेवटी पाहायला मिळेल। केतूचं राशी परिवर्तन कर्क राशीमध्ये वर्षाच्या शेवटी 5 डिसेंबरला होणार आहे। त्याचा सुद्धा आपल्यावरती काय परिणाम होईल तर आपण बाहेरच्या जगापेक्षा आपल्या स्वतःकडे जास्त लक्ष द्याल कुठेतरी आयसोलेशनमध्ये पूर्ण वर्षभर आपण राहणार आहात, कुठेतरी स्वतःला ॲनालाइज करणार आहात आपण। हे वर्ष सिंह राशीसाठी स्वतःचा ॲनालिसिस करून योग्य ते कर्म करण्याचं वर्ष आहे, हे लक्षात घ्या।
जास्त चांगली मोठी आध्यात्मिक प्रगती आपण वर्षाच्या शेवटी कराल जेव्हा केतू आपल्या कर्क राशीमध्ये असेल. तर अशा पद्धतीने राहू केतूचं राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्या राशी स्वामी सूर्याचं जेव्हा परिवर्तन होईल तर मकर राशीमध्ये 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी सूर्य असेल. तर मकर राशीमध्ये म्हणजे आपल्या षष्ठ स्थानावरती असलेला सूर्य आपल्याला खूप चांगले परिणाम देणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण जर एखाद्या स्पोर्ट्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला किंवा एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देणार असाल तर वर्षाच्या सुरुवातीचा जो काळ आहे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा काळसुद्धा त्यासाठी अनुकूल असेल. कोर्ट कचेरीची केस चालू असेल त्यासाठी सुद्धा पहिल्या महिन्याचा काळ अनुकूल असेल. त्यानंतर 15 फेब्रुवारी ते 15 मार्च सूर्य आपल्या सप्तम स्थानामध्ये राहूसोबत विराजमान असतील. या 15 दिवसांमध्ये 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आणि परत त्याच्या पुढे मार्चचे 15 दिवस आपल्याला विशेष काळजी घ्यायची आपल्या पार्टनरची तब्येत कुठेतरी बिघडण्याची शक्यता इथे बनलेली आहे किंवा आपल्या पार्टनरमध्ये अति ॲग्रेसिव्हनेस आपल्याला पाहायला मिळणार आहे या काळामध्ये. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे किंवा आपल्या पार्टनरची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी ते 15 मार्च हा काळ आपल्यासाठी अतिशय म्हणजे काळजी घ्यायची आपल्याला या काळामध्ये. त्यानंतर 15 मार्च ते 15 एप्रिल आपल्या अष्टम स्थानामध्ये सूर्यदेव येतील. इथे सुद्धा शनीसोबत सूर्यदेव असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीचा विचार केला असता आपल्याला 15 मार्च ते 15 एप्रिल विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्या पोटाची विशेष काळजी आपल्याला ह्या वर्षी घ्यायची आहे तसा सल्ला आपणास देण्यात येत आहे. त्यानंतर 15 मे ते 15 जून हा जो काळ असेल तेव्हा सूर्य आपल्या कर्मस्थानावरती असतील. त्याआधी ते आपल्या भाग्यस्थानावरती असतील आणि भाग्यस्थानामध्ये असणारे सूर्यदेव म्हणजे 15 मार्च ते 15 एप्रिल, त्यानंतर 15 एप्रिल ते 15 मे आणि 15 मे ते 15 जून हे जे पिरियड असतील याच्यामध्ये कुठेतरी सिंह राशीला परिवर्तन होताना दिसेल, स्थान परिवर्तन होताना दिसेल आणि स्थान परिवर्तन होऊन कुठेतरी सेटल होण्याचे संकेत त्यांचे यामध्ये बनलेले आहे. आता त्याच्यामध्ये 15 एप्रिल ते 15 मे हा जो काळ असेल तेव्हा सूर्यदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये असतील आणि सूर्यदेवांचं तिथे भाग्यस्थानात असणं आपल्या करिअरसाठी उत्तम अशा संधी आपल्याला चालून येतील. तर ओव्हरऑल पाहायला गेलं तर सूर्यदेव एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत 15 एप्रिल ते 15 जुलै या काळामध्ये सूर्यदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये, कर्मस्थानामध्ये आणि लाभस्थानामध्ये राशी परिवर्तन करताय. त्यामुळे या वर्षाचा सर्वाधिक सुवर्ण काळ हा 15 एप्रिल ते 15 जुलै आपल्यासाठी देण्यात येत आहे. त्यानंतर 15 जुलै नंतर आपल्या खर्चांवर कुठेतरी आपल्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे आणि तसेच आपले भरपूर खर्च होण्याचे संकेत 15 जुलै नंतर पाहायला मिळतात. तर 15 जुलै ते 15 ऑगस्ट याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ सुद्धा आपल्यासाठी लाभदायक असेल, पण या काळामध्ये कुठेतरी आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर शेवटचे 2 महिने जेव्हा गुरुदेव आपल्या स्वराशीमध्ये येतील ते शेवटचे 2 महिने सुद्धा आपल्यासाठी लाभदायक असतील. तर आपल्याला कोणत्या महिन्यांमध्ये विशेष काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. हे वर्ष 2026 हे सूर्याच्या आधिपत्याखाली येणारं वर्ष आहे. त्यामुळे याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की या वर्षामध्ये 2025 पेक्षा अतिशय वेगाने 2026 हे वर्ष पुढे जाणार आहे आणि या वर्षामध्ये काही नैसर्गिक आणि कृत्रिम आपले संकट आपल्या भारतावरती येणार आहे. त्या हिशोबाने उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हे वर्ष सूर्याचं वर्ष असल्यामुळे आदित्य हृदय स्तोत्राचा डेली पाठ करणं आपल्यासाठी बंधनकारक असेल. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणं सुद्धा आपल्यासाठी बंधनकारक असेल आणि पूर्वेकडून आपल्या घरामध्ये सूर्याचा किती जास्तीत जास्त प्रकाश सूर्योदयापूर्वी येईल याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण योग्य ती काळजी घेतल्यास हे वर्ष आपणास अतिशय चांगले जाईल. बाकी सिंह राशीला ह्या वर्षामध्ये अनेक गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्याची गरज आहे असा सल्ला आपणास देण्यात येत आहे. 2027 या वर्षामध्ये आपण पूर्ण म्हणजे तवा कुठेतरी गरम असताना त्याच्यावरती कशी भाकरी भाजली जाते आणि त्या भाकरीची चव एकदम आपल्याला उत्तम लागते, तर अशा पद्धतीचे रिझल्ट 2027 मध्ये जर हवे असतील
तर 2026मध्ये आपल्याला अतिशय संघर्षमय हा काळ असला तरी सुद्धा कर्तृत्व आपल्याला गाजवायचं आहे आणि हा कर्तृत्व गाजवण्याचाच काळ आहे असं आपण म्हणू शकतो. या काळामध्ये 2026मध्ये जर आपण आळसपणा दाखवला तर 27 आणि 28 हे वर्ष आपल्यासाठी अनुकूल नसेल. आपल्याला जर एकदम चांगलं सुवर्ण संधी पाहायच्या असतील तर आपल्याला 2026मध्ये आपलं कर्म करत राहावं लागेल. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कन्या राशी वार्षिक राशी भविष्य 2026.